नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचे मुख्यालय. नेक्स्ट, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी संस्था हाफकिन कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे संशोधन करणारी संस्था ही. नेक्स्ट, धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये कोणती मराठीची बोलीभाषा बोलली जाते? तर अहिराणी ही मराठीची बोलीभाषा बोलली जाते. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यामध्ये बांबूंची वने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात? तर चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात बांबूची वने. नेक्स्ट, पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? तर प्रस्तरभंग यामुळे पश्चिम घाटाची निर्मिती झालेली आहे. नेक्स्ट, राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर प्रतिरोधक हा पाऊस राज्याच्या किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये पडत असतो. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात? तर मराठवाडा या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात. नेक्स्ट, महादेव डोंगर रांगेने खालीलपैकी कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर कृष्णा व भीमा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. नेक्स्ट, गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर वसलेले आहेत? तर सातपुडा या पर्वतावर वसलेले आहेत. नेक्स्ट, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर दहिसर या नदीच्या काठी वसलेले आहे बोरीवली आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. नेक्स्ट, केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली जमात कातकरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते. नेक्स्ट, रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र देशामधले कितवे राज्य आहे? तर पहिले राज्य आहे जे रोजगार हमी योजना राबवणारे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? तर नागपूर या शहरामध्ये आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रामधील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता? तर चंद्रपूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा आहे. नेक्स्ट, मानसर टेकड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट, घटना समितीने राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला? तर 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने राष्ट्रध्वज या दिवशी संमत केलेला आहे 22 जुलै 1947 रोजी. नेक्स्ट, सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती होती? तर 121 कोटी एवढी सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या होती. नेक्स्ट, शिलाँग ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मेघालय या राज्याची शिलाँग ही राजधानी आहे. नेक्स्ट,
मल्याळम खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? तर केरळ या राज्याची मल्याळम ही राज्यभाषा आहे. नेक्स्ट, हजारीबाग हे भारतामध्ये राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर झारखंड या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, ब्रह्मगिरी कूर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? तर कावेरी या नदीचा उगम होतो ब्रह्मगिरी कूर्ग कर्नाटक या ठिकाणी. नेक्स्ट, सुरत हे भारतामध्ये महत्त्वाचे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर तापी या नदीच्या काठावर आहे. नेक्स्ट, मयूराक्षी हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मयूराक्षी हा जलविद्युत प्रकल्प आहे. नेक्स्ट, काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात या राज्यामध्ये काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प आहे. नेक्स्ट, रबर उत्पादनामध्ये देशांमध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर केरळ हे रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य आहे, केरळ हे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा. धन्यवाद.